नमस्कार. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा पाडळी शिंदे वर्ग 7वा सादर करीत आहोत पथनाट्य कवितेची ओळख. शाळा सुटते सुधीर घरी येतो पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारांत गुंतलेला असतो. या बघूया यापुढे. बाजू सरवर. अरे सुधीर केव्हा आला? सातचा प्रवास असा शांत कसा? आजोबा, काव्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? हे कुणी सांगितलं रे तुला? आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. अरे फार सोपं आहे. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू काय प्रयत्न करणार हेच सांगितलंय बाईंनी. पण मी हे कसं करू? अरे काळजी नकोच करू, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुला कवितेचं कलन आणि कवितेचं आकलन हेही तुला समजेल. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजपासून आपण कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर हातपाय धुवून दूध घे. आजी मी कागद आणि पेन घेतो. आपण आत्ताच सुरुवात करू. घरामध्ये लावते सांज वाज, भाजी करते आता कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचं वाढतो वाद, तू भाजी नको करू कांद्याची पात. कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी बनवलेल्या भाजीला नेहमीच देतात को. ए माझी सुपर आजी, तुला आवडेल की घर भाजी? तू बनव भाजी छान छान चवळी. ये सुधीर इकडे आण माझी दाताची कवळी. बर बाई, तुमची चहाच द्याल, भाजी बनवते आता चवळीची खास. बाबांची रात्रपाळी असते. अगं आई पटकन खायला दे ना काही. मला ऑफिसला जाण्याची काही नाही तर बॉस करू देणार नाही सई. कसली गाई कसली सई, आजीनं दिलंय चपाती दही. काय कवितेची कमाल, बोलतात मी असतात तोंडावर धरून रुमाल. सोड रे आता घराचा पाश, ऑफिसात जाता सावकाश. मला द्या काठीनी चप्पल, बोटात जोडून द्या सुटलेले बक्कल. तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा आहे का? म्हणे रागाचा सोडा आहे का? कामाचा कमी घेतलाय ते का? शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकली. का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. तुम्ही आता भांडू नका, भांडण ऐकून येते लाडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. बर का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी. तुला सोजी हवी तरी कशाला, लाडू खातेस आणि बक्षी ठेवतेस उशाला. चला सगळेजण जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. रात्र झाली, झोपा आता, उघडू सकाळी कवितेचा कोपा. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सर्वांच्या अंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गार गार, अंघोळीचे पाणी झाले गरम फार. नाश्ता कर चटकन, नाही अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजोबांना द्या स्वेटर मफलर, राणा कान टोपी, थंडीपासून बचावी युक्ती सोपी. सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे पीठ, शब्दांची यमक हवे नीट, तरच बनते कविता दीट. बाबा रात्रपाळी येऊन घरी येतात. त्यांच्या कालचा विषय त्यांच्या लक्षात असतो. ते गावातल्या गावात असतात व खुर्चीवर रेलून बसतात. कामाचा आला आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. कणिक तुम्ही नंतर वाळा, पहिले शिऱ्यासाठी रवा चाळा. तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीर आवत आपलं टेक, नाहीतर कचऱ्याची होईल त्यात पीक. टापटी पण दररोज शिक. आजी आई खूपच छान, मला नाही कशाची जाण, तुमच्या विना घाले ना पान. बस झाला कवितांचा पाऊस, अशीच थोडी पूर्ण होणार आऊस. हा जर थोरांच्या कवितांचा मला वाचून तुला लागेल कवितांचा लळा.
बाबा, आई, ताई, आजोबा, नाजी, असं झालंय वाचू किती. कविता अंगणात उतरल्या हाती, त्या वेचू कशात किती. शांताबाईची बागन, सुरवेची गिरणी, गदिमांच्या घर, बालकवीची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहल तुम्ही मनी. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून घेतो व बाई पुढे सादर करतो. धन्यवाद. धन्यवाद.